शेवटचा प्रश्न, धुरंधर आणि रहमान डकेत हा चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे. जालना महानगरपालिकेचा धुरंधर कोण असेल आणि रहमान डकेत कोण असेल? बघा, ते रहमान डकेत आणि धुरंधर हे म्हणण्याच्या पेक्षा आपण जालना शहराचा कसा कायापालट करूया. धुरंधर पिक्चर मी बघितलं, तिथं मार काठ त्याशिवाय दुसरा काही नाही. फक्त की इंडियन एजंटने जे काम केलं त्यात म्हणजे दाखवलं त्यांनी, पण ते जे एजंट जे नंतर शहीद झाले ते देशासाठी शहीद झाले. आणि डकेत हा जो आहे हा लोकांचा खून घेणार आहे, त्यांची प्रॉपर्टी हडपणार आहे, खंडणी मागणार आहे, धावसा देणार आहे. आणि त्याचा अंजाम काय होतो? रहमान डकेचा तुम्हाला माहिती नाही, इनकाउंटर होता. एक बोलना है, शिशुपाल के भी 100 पाप जब तक पूरे नहीं होते, श्री कृष्ण जब तक सुदर्शन चक्र नहीं भेजता. ते डकेत बरोबर झाला. आणि राहिलं धुरंधर, धुरंधरचा काम असं असतं की देशासाठी लढणारे जे असतात का, आम्ही तर बंदूक घेऊन बॉर्डरवर तर जाऊ शकत नाही, की या वयात पाकिस्तानमध्ये तर जाऊ शकत नाही एजंट म्हणून, पण जालन्याची जनताची सेवा करून धुरंधर होण्याचं काम करणार आहे. ओके.